पाऊस थांबला, मात्र धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे अनेक जिल्ह्यात अद्यापही पूर परिस्थिती, लाखो लोकांचं स्थलांतर, जनजीवन विस्कळीत। नुकसान भरपाईसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना करावा लागतोय केवायसीच्या अडचणींचा सामना। एकीकडे पाऊस, दुसरीकडे तांत्रिक अडचणींची जोखड, शेतकरी दुहेरी संकटात। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, राज्यातील शेती नुकसानीवर चर्चा होणार। दिवाळीपूर्वी मदतीचं आश्वासन, काय घोषणा होणार याकडे लक्ष। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक, अजित पवार मंत्र्यांना सूचना करणार, राज्यातील स्थितीचा आढावा घेणार। परभणीमध्ये गोदावरी नदीपात्रात युवकांकडून जीवघेणी स्टंटबाजी, दुथडी भरून वाहत असलेल्या नदीत टाकल्या उड्या, प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष। जालन्याच्या जोगलादेवी, लोणी, सावंगी आणि राजा टाकळी या बंधाऱ्याचे दरवाजे उघडले। बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली। जालन्यातील धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या उपोषणाचा आज 14वा दिवस। आज पत्रकार परिषद घेणार, एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक। नगरमधील राड्याचा नवा व्हिडिओ समोर, रस्त्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून 2 गटात तणाव, रास्ता रोकोचं रूपांतर झालं राड्यात, पोलिसांचा लाठीचार्ज। अहिल्यानगरमधील राडा हे षडयंत्र, अहिल्यानगरच्या राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांची माहिती। प्रवीण दरेकरांना मंत्रिपदाचा दर्जा, म्हाडाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना, प्रवीण दरेकर स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष। येत्या 2 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा, शिवाजी पार्कवर पार पडणार मेळावा, दसरा मेळाव्याचा आणखी एक टीझर प्रदर्शित। दिवाळी आधी एसटी कर्मचारी संपाचं हत्यार उपसण्याची शक्यता, आज महत्त्वाची पत्रकार परिषद, प्रलंबित मागण्यांवर कर्मचारी आक्रमक। महिला वनडे वर्ल्ड कपचा थरार आजपासून सुरू होणार, भारताची सलामी लढत श्रीलंकेसोबत, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदान गाजवणार।